झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अक्षरशः वणवण सुरू आहे। प्रशासनही पाणी पुरवठ्याबाबत हतबल झाल्याचं चित्र आहे। अशातच जळगाव जिल्ह्यातील पहूर गावाच्या ग्रामपंचायत सदस्या शोभा देशमुख यांनी आपल्या वॉर्डात पाणी पुरवठा करण्यासाठी चक्क अंगावरचे दागिनेच विकले। जळगाव जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांमध्ये दुष्काळानं भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। जामनेरमध्ये पाण्याची सर्वाधिक टंचाई आहे। टंचाईग्रस्त भागात प्रशासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र तरीही पाणी पुरवठ्याबाबत प्रशासन हतबल झाल्याचं चित्र दिसतंय। गेली कित्येक दिवस पहूर गावही या भीषण पाणी टंचाईशी सामना करतंय। टँकर आला की पाण्यासाठी लोकांची उडणारी झुंबड आणि मारामाऱ्या असं विदारक चित्र पाहून ग्रामपंचायत सदस्या शोभा देशमुख यांनी स्वतःचे दागिने विकून आपल्या वॉर्डासाठी 5000 लिटरचं टँकर खरेदी केलं आणि वॉर्डात पाणी पुरवठा सुरू केला। कुठलाही प्रशासन लक्ष देत नाहीये, झोपलेलं प्रशासन आहे, म्हणून मी हा निर्णय घेतलाय। पूर्ण दागिना पाण्याकरता मोडलाय। 5 टँकर चालू आहे, परंतु पिण्याच्या पाण्याकरता आमचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शोभा अरविंद देशमुख यांनी गावामध्ये पाण्याचा टँकरची सुरुवात केलेली आहे। शोभा देशमुख यांच्या या उदात्त हेतूनं इथल्या गावकऱ्यांची हंडाभर पाण्यासाठी चाललेली वणवण आता थांबली आहे, त्यामुळे गावकरी खुश आहेत। तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होत असताना आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी अंगावरचे सोने मोडून त्या ठिकाणी जनतेची तहान भागवली। गावाची तहान भागवण्यासाठी शोभा देशमुख यांनी उचललेले पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे। गावागावातल्या लोकप्रतिनिधींनी असं कार्य केलं तर नक्कीच एक आदर्श महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।